हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीजन 6. यहाँ पे है सब कुछ फिक्स. काय म्हणताय? काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं आपल्या ना समजण्यामध्ये काहीतरी चूक झालेली आहे. म्हणजे बिग बॉसचे जे आधीचे रूल्स होते ना, ते बहुतेक चेंज झालेले आहेत या सीझनला आणि आपण ते बहुतेक नीट ऐकलेले नाहीयेत. म्हणजे जे प्लेयर खेळणार आहेत, ते घराच्या बाहेर जाणार आहेत आणि जे प्लेयर आराम करणार आहेत, रिलॅक्स करणार आहेत, जे पाहिजे तसं खेळणार नाहीयेत, ते घराच्या आतमध्ये राहणार आहेत. असं काहीतरी रूल चेंज झालेला आहे, असं मला वाटतंय बरं का. म्हणजे मला असं थोडं कन्फ्यूज झालंय, की खरंच आपल्याला बिग बॉसचे रूल माहिती आहेत का? काही चेंजेस झालेले आपल्याला लक्षात नाही आलेले. तुम्हाला पण तसं वाटतंय का माझ्यासारखं काहीतरी? म्हणजे मागचे काही इविक्शन्स जर आपण पाहिले, तर असं वाटतं की खरंच म्हणजे रूल्स चेंज झालेले आहेत. म्हणजे बघा ना, पहिलं संकेतचं जे इविक्शन होतं, उत्तम प्लेयर होता, छान खेळत होता. सगळ्या महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतलं होतं, कॅप्टन झाला होता. पण झाला ना तो मुलगा इविक्ट, बरोबर ना? आणि रुचिताचं उदाहरण तर सगळ्यात मोठं आहे. एवढी खेळत होती ती मुलगी, निगेटिव्ह का होईना पण चर्चा होती तिची, झाली ना आउट. नंतर हे आपले सिंगर जे होते ते कुमावत, सचिन कुमावत, एवढा मोठा फॅन फॉलोईंग आणि खेळायला सुरुवात केली होती बरं का त्यांनी, लगेच दुसऱ्या आठवड्यात आउट. आणि आजचं इविक्शन पाहून तर त्याची खात्रीच पटली आपल्याला की बहुतेक रूल चेंज झालेले आहेत. जो व्यक्ती मागचे जवळजवळ 4-5 आठवडे इतकं छान खेळतोय, तो झाला ना आउट आज, घराच्या बाहेरच, अगदी डायरेक्ट घराच्या बाहेर. म्हणजे त्याने मॅन ऑफ द मॅच, काल भाऊ त्याला म्हटले मॅन ऑफ द मॅच ऑफ द टास्क, मॅन ऑफ द मॅचलाच घराच्या बाहेर काढलं. हो की नाही? काय वाटतं तुम्हाला? सागर कारंडे गेला, मागचा त्याचा गेम जाऊ द्या, पण मागचे 4-5 आठवड्याचा त्याचा गेम तुम्ही पाहिला तर तो जाण्यासारखा होता का? आणि जे लोक पहिल्या आठवड्यापासून आहेत बरं का इथे, परंतु इतके रिलॅक्समध्ये खेळतायत, बापरे, म्हणजे जेंटलमॅन म्हणून राहिलेले आहेत बरं का. आणि काही तर सिनियर्स तरी पण, आणि काही जे वाईल्ड कार्ड म्हणून आलेले आहेत, इथेच म्हणजे रुळले आहेत, ते थांबले ना घरामध्ये. म्हणजे काय बघा, कमालच आहे की नाही? आता याला काय म्हणायचं? जे लोक खेळत नाहीयेत ते घरामध्ये, आणि जे खेळतात ते घराच्या बाहेर. ये कैसा बिग बॉस है भाई, इसको तो ऐसे तो हमने पहिले कभी नहीं देखा. बरोबर ना? पहिल्यांदा आधी कधीच असं बिग बॉस मध्ये पाहिलं नाही. हा सीझन काहीतरी नवीनच आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. म्हणजे सागर कारंडेची फॅमिली येऊन गेल्याच्या नंतर सागर कारंडे जो सुटला होता, टास्क म्हणू नका, घर म्हणू नका, काही इश्यू म्हणू नका, सगळीकडे दनादन सिक्सर मारत होता, तर सागर कारंडे डायरेक्ट मॅचच्या बाहेरच गेला. मॅन ऑफ द मॅच झाला, परंतु बाहेर गेला. आणि दीपालीताई काय करताय? काय करतायत तुम्ही सांगा ना? तुम्हाला दिसतोय का त्यांचा गेम दीपालींचा? राकेश बापट ओनली जेंटलमॅन म्हणून मस्त रिलॅक्स केलेला आहे, आजारी आहे म्हणून रिलॅक्स केलेला आहे, मस्त घरामध्ये एन्जॉय आहे बाबा, पिकनिक सुरू आहे. आणि शिवाय ट्रॉफी सुद्धा घेऊन जाण्याचे चान्सेस खूप आहेत, हो की नाही? असा कसला हो हा बिग बॉस? मी तर नाही आतापर्यंत असा बिग बॉस बघितला या सीझन 6 सारखा. हे काहीतरी नवीनच आहे बरं का. आणि अजून त्या नवीन आलेल्या रेवा मॅडम, रेवा कौराचे, त्या म्हणे खूप भारी खेळतात असं. म्हणजे तो काय संकेतपेक्षा भारी एकदमच. म्हणजे संकेत जर 1 to 1 काढत असेल ना रन, तर रेवा मॅडम अगदी सिक्सरच मारायला लागलेत. आपल्या आल्यापासून सिक्सर मारतायत. हो का? मारतात का सिक्सर? काय माहिती बाबा, दिसत असेल कुठल्या तरी कॅमेरामध्ये रेवा मॅडम सिक्सर मारतायत म्हणून. आहेत, टिकून आहेत. आता फायनलमध्ये गेलेले आहेत रेवा मॅडम, वाईल्ड कार्ड एंट्री. ज्यांनी पहिल्याच आठवड्यामध्ये चावी हरवली होती, पॉवर की हरवली होती, गेल्या ना फायनलमध्ये गेल्या. आणि जे लोक घासतायत, पहिल्या आठवड्यापासून घासतायत, अनुश्री असेल, विशाल असेल, सागर कारंडे असेल, ते एक एक करून गेले बाहेर आणि जातीलही. ट्रॉफी हातात कुणाचे येणार आहे? शेवटी काटा जिंकणार हो. काटा काय, काटा म्हणजे त्याची धावाच अशी झाली आहे बिग बॉस मध्ये की काटा मधलेच कोणीतरी जिंकणार. बिग बॉस 6 ह्या पे तर फिक्स, बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा. सागर कारंडेचं जाणं खरंच फेअर होतं का?
सागर कारंडेचं कॅप्टन न बनणं खरंच फेअर होतं का? काय आहे याचं उत्तर बिग बॉसकडे? आणि जे वोटिंग पॅटर्न चेंज होतात असं ते म्हणतात, लोक वोटिंग कशावरती करतात? जेव्हा तुम्ही टास्क एकदम मस्त खेळता तेव्हा त्या माणसाला वोटिंग पण मस्त होत असतं. अहो आपण स्वतःच वोटिंग करतो ना, आपणच प्रेक्षक आहोत, आपल्याला माहिती आहे ना वोटिंग पॅटर्न काय आहे ते. परंतु काय बोलणार आपण, त्यांचा वोटिंग पॅटर्न काहीतरी वेगळाच आहे, त्यांच्यापर्यंत जे वोट पोहोचतात ते वेगळेच वोट पोहोचतात बहुतेक. आणि सागर कारंडे एक असा व्यक्ती होता, मी तुम्हाला सांगते, एक सर्वसामान्य पर्सनॅलिटी असणारा माणूस, एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचं प्रतिनिधित्व करणारा हा सागर कारंडे त्या बिग बॉसमध्ये आपलं प्रतिनिधित्व करत होता मला असं वाटतं. म्हणजे बाकीचे चेहरे जर तुम्ही बघितले, काही मॉडेलिंग मधले आहेत, काही टीव्ही सिरियल्समध्ये आहेत, काही इन्फ्लुएन्सर आहेत, आणि या सगळ्यांमध्ये सागर कारंडे जो आहे ना, तो एक मिडल क्लास फॅमिली मॅन जो आहे ना त्याचं प्रतिनिधित्व करत होता. आणि त्या सगळ्यांमध्ये ना कुणाला तो म्हणजे जास्त भावला नाही, बिग बॉसला पण भावला नाही. मग तो किती पण उत्तम खेळ खेळू दे, त्याला एक ना एक काढायचं हे कुठेतरी फिक्स होतं. खूप आठवड्यांपासून ते चाललेलं होतं सागरला काढायचं, परंतु सागरने खूप गेम अप केला, परंतु शेवटचा म्हणजे हा जो क्षण होता त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता कोणी काढायला. मग शेवटचा ऑप्शन सागर होता, त्यामुळे आज सागर बाहेर पडलेला आहे. परंतु सागर दादा खूप छान खेळलेले आहेत, एक माणुसकीला धरून खेळलेले आहेत. कुठेही त्यांनी स्वतःची माणुसकी ढळू दिलेली नाही या शोमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं ते खूप हेड अप करून गेलेले आहेत. त्यांचा गेम अप असो ना असो, त्यांचं हेड खूप अप होतं आणि खूप रिस्पेक्टफुली सागर दादा या घरातनं बाहेर गेलेले आहेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. आणि आजच्या एपिसोडमध्ये तर आज संडे होता, फन डे होता, सगळे खेळ वगैरे खेळले गेले. त्याच्यामध्ये राखीचं मला फक्त थोडं मेन्शन करावंसं वाटतं की राखी असं वाटतं कुठेतरी की खरं ती राकेशच्या वन साईड लव्हमध्ये पडलेली आहे, कुठेतरी इमोशनली अटॅच झालेली आहे. आणि आजचं जे तिचं होता इमोशन्स ते खरंच बाहेर आले, डोळ्यात तिच्या पाणी आलं. परंतु एक जेंटलमॅन असतो ना, त्याला काहीच कशाचं वाटत नाही. तीच परिस्थिती आहे राखीची. राखीला खरंच कुठेतरी तिच्या हृदयातनं निघतात त्या गोष्टी असं वाटतं, परंतु समोरच्या माणसाला काहीच त्याचं वाटत नाही. तर आजच्या एपिसोडमध्ये हे मला थोडंसं दिसलं. तर तुम्हाला काय वाटतंय, भाऊच्या धक्क्यावरती काय होतंय, काय बोललं जातंय, तुम्हाला पटतंय का? नक्की आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज जर चांगले वाटत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.